KDTV किरण देशपांडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. तर मग पाहत राहा KDTV यूट्यूब चॅनल. आपण आलेलो आहोत सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा या गावामध्ये. कोटनांद्रा गावातील जिल्हा परिषद प्रशाला या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपण आपला हा द्या उत्तर जिंकणानं या चौथ्या भागाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. जे मुलं अचूक उत्तर देणार आहेत त्यांना मिळणार आहे चांदीचं नाणं. चला तर मग आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला खेळायचं ना मग? हो म्हणा सर्व. हां, मला सांगा, तुम्ही क्रिकेट पाहता? बघता सगळे? हां, मला सांगा, सचिन तेंडुलकर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? सचिन तेंडुलकर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तू ये इकडं. काय नाव बाळा तुझं? किरण. अरे माझंच नाव आहे मग. हा, कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे सचिन तेंडुलकर? क्रिकेट. वा वा वा, टाळ्या वाजवायच्या. कपिल देव कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? कपिल देव बोलायचे नाही कोणीचा? कपिल देव नाही जाऊ. जरा कोणाला माहिती उत्तर हातवर करायचं लागतं. कपिल देव कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? या इकडं. टाळ्या वाजवण्यासाठी. काय नाव बाळा? जितेंद्र. जितेंद्र कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? क्रिकेट. पा क्रिकेट. टाळ्या वाजवा. मला सांग, औरंगाबाद जिल्हा कोणत्या राज्यात येतो? महाराष्ट्र. कोणत्या राज्यात? महाराष्ट्र. वा वा. किती उत्तर दिले मी? तिसरं उत्तर दिलं तर काय मिळेल? हा, आता तिसरं उत्तर दिलं तुला मिळाले चांदीचं नाणं. आता मला सांगतो, भारतीय सिनेमाचे जनक कोणाला ओळखलं जातं? टाळ्या वाजवायचं आलं. हा, मला सांगा, भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? फक्त तारीख हातवर करायचं. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? येत. पंधरा ऑगस्ट 1947. वा वा, टाळ्या वाजवायच्या. मला सांग, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध अशा कोणत्या दोन लेण्या आहेत? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध असलेल्या दोन लेण्या कोणत्या? अजून? त्या टाळ्यावरती टाळी. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत आणि तिसरा अवघड राहतो बरं का? हा, मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण किती तारखेला साजरी करतो? किती तारखेला साजरा करतो आपण? वा वा, टाळ्या वाजवा. महाराष्ट्र राज्य कोणत्या देशात आहे? बोलायचं नाही.
मला सांगा तिसरं उत्तर. मला सांगा 32 आणि 4 किती? हात वर करायचं फक्त. 32 आणि 4 किती? जे ना उत्तर दिलेलं आहे त्याने हात वर करायचं नाही बरं का आता, त्याला नाही. हां तू ये, तू उत्तर दिलं का? नाही ना, ये. सर जे उत्तर दिलेले आहे त्या मुलांना त्यांना नका पाठवू बरं का, कारण मी गर्दीमध्ये एखाद्या परत त्या मुलाला बोलू शकतो. अरे वा, 32 आणि 4 किती? वा वा वा, टाळ वाजव. आईच्या भावाला काय म्हणतात? बोलायचं नाही कोणी. बस एकच उत्तर राहतं त्याला. नाही हा, कोणाला माहिती उत्तर याचं? तू ये. ए बोलायचे नाही कोणी मध्ये. ये बाळाची. हा सांग. वा वा वा, टाळ्या वाजवा. सोपं आहे. आता मला सांगतो, आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीर कोणत्या दिशेला आहे? आपण आता महाराष्ट्रात आहे ना. हा, आता या सर्व दिशा आहे. मग आता इथल्या कुठल्या दिशेला जम्मू काश्मीर आहे? कोणाला माहिती? हातवर करा. हा, कोणत्या दिशेला आहे? नाही. हा तू ये. रुमाल. हा ये. काय ना तू? हा सांग कुठे? वा वा, टाळ्या वाजवा. आपल्या 4 दिशा आहेत, त्या 4 दिशा 4 उपदिशा कोणत्या? 4 दिशेच्या 4 उपदिशा कोणत्या? कोणाला माहिती आहे उत्तर? आपल्या ज्या 4 दिशा आहेत त्या 4 दिशा उपदिशा कोणत्या? वाटलंच मी एक सांगतो, ईशान्य. आता बाकीचं येतो गेलं उत्तर. आता उत्तर सांगायचंच नाही घालू तुम्ही, तुम्हाला माहितीच, फक्त काय करायचं? हातवर करायचं. हा चला, आपल्या 4 दिशा कोणत्या? बोलायचे नाही कोणी. हा तू ये. तू तिच्या मागची. काय मजा येते ना? मग टाळ्या वाजवा एकदा जोरात. सांग. पश्चिम, दक्षिण, पूर्व, उत्तर. दक्षिण, पश्चिम, पूर्व. वा वा, टाळ्या वाजवा. 4 दिशेच्या 4 उपदिशा कोणत्या? आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, खालून सांगितलं तर ते उत्तर घेतलं जाणार नाही. वायव्य. वाव. किती उत्तर दिले? दुसरं उत्तर दिलं काय मिळेल? चांदीचं नाणं आहे की नाही? मला सांगतो आता, कोणी विज्ञानाला गणिताची राणी म्हटलं आहे? कोणी विज्ञानाला गणिताची राणी म्हटलं आहे? सारशातनं पाटील सायंटिस्ट माहितीये? बस खाली. कोणाला माहितीये? तुला माहिती का? कोणी विज्ञानाला गणिताची राणी म्हटलं आहे? नाही माहिती? चला, शेवटचा राऊंड आहे. या शेवटच्या राऊंड मध्ये तुम्ही जर उत्तर दिले तुम्हाला मिळेल चांदीचं नाणं, बरं का? मला सांगा, आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण? हातवर करायचं फक्त.
हा तू ये. टाळ्या वाजवण्यासाठी कानावर फुट राहतो असं का? कोण आहे बाळा? रामनाथ कोविंद. नाही नाही, रामनाथ कोविंद आपले राष्ट्रपती आहे की नाही? पंतप्रधान विचारलं आपण ते नंतर उत्तर. चला आता एक लास्ट चान्स देतो बरं का, लास्ट चान्स. बस याच्यानंतर आपला कार्यक्रम संपला. हां, एकदम सोपा प्रश्न विचारतो. मला सांगा, दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बोलायचे नाही. दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ये तू आली ती का? नाही ना, ये. टाळ्या वाजवण्यासाठी. बरं आता शेवटचे बरं का. हां, कोणत्या जिल्ह्यात दौलताबाद किल्ला? औरंगाबाद. वा वा, टाळ्या वाजव. अक्कलकोट माहिती ना, स्वामी महाराजांचं स्थान, ते कोणत्या जिल्ह्यात आहे? नाही माहिती? चला इथं कार्यक्रम झाला. अक्कलकोट कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणाला माहिती बरं का उत्तरेचं? कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर जिल्हा. बरोबर आहे सर? हां. कोणी विज्ञानाला गणिताची राणी म्हटलेले? कार्ल फ्रेडरिक ग्रॉसने. बरोबर आहे की नाही? आणि बाकी सगळे उत्तर सोपे. भारताचे पंतप्रधान. बरोबर आहे की? बाकीचे सोपे उत्तर आपल्याला सगळे माहिती आहे. बरोबर आहे नाही? आणि सिनेमाचे जनक कोण आपण जे विचारलं होतं प्रश्न, बरोबर नाही? दादासाहेब फाळके. बरोबर आहे नाही? दादासाहेब फाळकेंनी मराठी चित्रपटसृष्टीला हे सगळे दिवस प्राप्त करून द्यायला, आणि मग हिंदी, मराठी आणि सगळ्या भाषेतले चित्रपट चांगले तयार व्हायला लागले. बरोबर आहे की नाही? हां. तर मग आपला कार्यक्रम आहे. तर आपल्या यूट्यूबवर आपलं चॅनल आहे KDTV किरण देशपांडे. हां, तर आता माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं, सर असं इकडे या. चॅनल KDTV किरण देशपांडे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. मग पाहत राहा KDTV किरण देशपांडे. चला, धन्यवाद.